नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. विधानसभेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ई पीक पाहणी संदर्भात. ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी राहिली होती, असे हजारो लाखो शेतकरी वंचित राहिले होते. ई पीक पाहणी ऑनलाईन जी होती त्याची मुदत संपली होती आणि ते पोर्टल जे आहे ते पोर्टल तांत्रिकदृष्ट्या सुरू ठेवणं हे सरकारला जमत नव्हतं. सरकारने त्याबाबत स्पष्टता सांगितलं की ते पोर्टल परत एकदा सुरू करणं शक्य नाही आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की आता ई पीक पाहणीसाठी जे शेतकरी वंचित असतील त्यांना ऑफलाईन पर्याय त्यांनी उपलब्ध केलेला आहे. आता ऑफलाईन पर्याय उपलब्ध केला, पण त्याची मुदत काय असणार आहे? तर मित्रांनो, 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमची ई पीक पाहणीचा ऑफलाईन फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे 15 जानेवारीच्या आधी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या आणि तुमची जी काही रक्कम आहे, जो काही अनुदान आहे, जो काही निधी आहे, तो निधी आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने हा निर्णय चांगला घेतला आणि कारण की याच्यासाठी असतं विधानसभेचे अधिवेशन. विधानसभेच्या अधिवेशनामध्येच असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात येतात आणि म्हणूनच जे काही विरोधी पक्ष आहेत ते विरोधी पक्ष म्हणतात की आम्हाला विरोधी पक्ष नेता पद द्या, पण हे सरकार देत नाही आहे. कारण की असे महत्त्वाचे प्रश्न विरोधी पक्ष नेत्याकडनं उचलले जातात, विरोधी पक्ष नेत्याचं ऐकलं जातं आणि म्हणूनच हे सरकार जे आहे ते घाबरतं आहे. पण काल त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली. मित्रांनो, आनंदाची बातमी. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.